हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज पण मला कुठेतरी जायचं होतं म्हणून तिथंच जाण्यासाठी तयारी चालू होती. सर्वात अगोदर खूप दिवसानंतर ही साडी वेअर केलेली होती, जे की मला कोणीतरी लग्नामध्ये गिफ्ट दिलेली होती. आता याच्यावरचा ब्लाऊज काही मला येत नाही, त्यामुळं ना छान असा रेडीमेड ब्लाऊज वेअर केलेला होता. सोबतच केसांना चोपडं करून घेतलं आणि ना पाऊंड्स पावडर लावून चेहऱ्याला चमकून घेतलेलं होतं. आता बाईचा लुक ना साडी घातल्यानंतर चेंज होते, हे तर खरं आहे. छान छान रेडी झाली होती म्हणून छान अशी क्लिप घेतली होती. सोबतच दोन गोष्टी आता कोणीच विसरत नाही, जसं घराला लॉक लावायचं आणि स्कार्फ बांधायला. मी पण छान असं लॉक लावून घेतलं आणि स्कार्फ बांधून घेतलेलं होतं, कारण तर ऊनच एवढं तापत आहे. आधीच माझा चेहरा डार्क आहे, आणखी जास्त डार्क पडून जाईल म्हणून छान असं स्कार्फ बांधून निघाली होती. सोबतच जाताना रिदूसाठी वेफर्स घेतले, म्हणूनच मी कॉफी चॉकलेट घेतलेले होते. आता हे चॉकलेट खाऊन खाऊन माझं लहानपण गेलेलं आहे. आम्हाला जास्त काही आम्हाला खायला जास्त भेटत नव्हतं. चॉकलेट खाऊनच आम्ही आमचे दिवस काढलेले आहे. महागडे वस्तू आमचे आईबाबा आम्हाला घेऊन देत नव्हते, त्यामुळं आता ही माझी मोठी भाषेबाई होती, तिचाच वाढदिवस होता, तिचा बड्डे मनवायसाठी मी आलेली होती. आता तिथं जाऊन ना मला स्वयंपाक वगैरे करायचं होतं, कारण त्यांना आता पाहुणे वगैरे येणार होते, म्हणून छान असं स्वयंपाक वगैरे करून घेतला. आता सोबतच ना प्रेयर वगैरे होती, म्हणजे प्रार्थना वगैरे करून घेतले होते. फास्टर जे आले छान असं प्रेयर वगैरे केली. ह्या मॅडमसाठी ना 2 केक आणलेले होते. एक म्हणजे ना रेडवाला दुपारच्या वेळेला कट केला, हा येलोवाला संध्याकाळी कट केलेला होता. सोबतच पाहुणे वगैरे आले, छान असं जेवण वगैरे करून घेतलं होतं. आता ही माझी ना ताई आहे मोठीवाली, तिचा सोबत एक क्लिप घेतलेली होती. ताई म्हटली मला पण क्लिपमध्ये घे ना तुझ्या, म्हणूनच छान अशी क्लिप घेतली. मग अशा प्रकारे माझा दिवस गेला. बाय.